संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. हुतात्मा साखर कारखान्यावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळावा संपन्न. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त जमीर करीमसो यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे जमीर करीमसो यांनी मेळाव्यास उपस्थित युवकांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, युवकांनी मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या संस्थेमध्ये काम करून आपले कौशल्याचा विकास साधून स्वतःचे व्यक्तिमत्व सिद्ध करावे. तसेच युवकांनी मिळणारा पगार व होणारा खर्च याचा सुवर्ण मध्य साधून त्याप्रमाणे योग्य ती पुढील वाटचाल करावी. हल्ली तरुणांच्या मध्ये कष्ट करण्याची मानसिकता कमी झाली आहे. तालुक्यामध्ये रोजगार संधी भरपूर उपलब्ध आहेत, त्याचा शोध घ्यावा व आपले करिअर करावे. याकरिता या योजनेची निर्मिती झालेली असून यासाठी शासनाकडून युवकांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. वैभव नायकवडी म्हणाले, आजच्या तरुणांना कामाची संधी मिळावी व भविष्य काळासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं यासाठी शासनाने ही चांगली योजना तयार केली आहे. याचा लाभ सर्व तरुण वर्गाने व संकुलातील सर्व संस्थांनी घ्यावा व भविष्य काळासाठी अत्यंत कुशल मनुष्यबळाची निर्मिती करावी. या योजनेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य हुतात्मा संकुलाकडून केलं जाईल. तसेच तरुणांच्या हाताला काम व नव उद्योजक निर्माण होण्यासाठी शासनाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्याने हुतात्मा बँकेने कर्ज वाटप केलं असून यामध्ये हुतात्मा सहकारी बँक ही सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर बँक आहे. तसेच यापुढे शासकीय योजनांच्या बाबतीत संकुलाकडून जास्तीत जास्त सहकार्य राहील. यावेळी वीरधवल नायकवडी, प्रवीण बनकर, धनंजय पाटील व धनश्री जाधव तसेच संकुलातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक, सेक्रेटरी, HR मॅनेजर व तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक उपस्थित होते. आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 3.5 लाभ भेटलेला आहे. जवळपास 10 कोटी रुपये आपण गेल्या 6 महिन्यामध्ये या योजनेचं वाटप केले आहे. आज आपण बघतो बेरोजगारी प्रचंड आहे, पण मुलांचा कामासाठी ट्रेंड नाही, कामाची इच्छा नाही. प्रत्येकाला बँकेत, कारखान्यात, साहेबांच्या अर्ज भरपूर असतील, तर अशी एक स्ट्रेस निर्माण झालेली आहे. शिक्षण आणि उद्योग समूह आहे, यामध्ये शासनाच्या ज्या काही कंडिशन्स असतील, नियम काही असतील, त्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे आपण आपल्या भागातील तरुणांना, मुलांना, मुलींना या प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रवृत्त करूया, त्यांना ट्रेनिंग देऊया. ठीक आहे, भले आज गव्हर्नमेंटची योजना आहे तोपर्यंत हे चालूच करू, पण यानंतर